बघा असं आहे की प्रत्येक संकटामध्ये पण एक संधी असते. आज टॅरिफच्या संदर्भात जे एकंदरीत देशामध्ये एक चिंतेचं वातावरण आहे, पण आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब अतिशय समर्पक पद्धतीने त्याच्यातून पण मार्ग काढतील असं प्रत्येक देशवासियाला ह्या संदर्भात पूर्ण विश्वास आहे. पण तुम्ही आमच्या मत्स्य खात्याच्या दृष्टिकोनातून किंवा ना मत्स्य ह्या क्षेत्रातल्या दृष्टिकोनातून अगर विचार केला तर ह्या संकटातून एक चांगली संधी आज देश अंतर्गत बाजारपेठाला चालून आलेली आहे. आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये जो एक्सपोर्ट जो मासा व्हायचा किंवा श्रीम जो व्हायचा आणि त्याच्यावर जो टॅरिफ लागायचं ते जवळपास 16% असायचं. आता ह्या ट्रम्प यांच्या ह्या पूर्ण टॅरिफच्या ह्या भूमिकेमुळे तो 16%च्या 60%वर गेलेला आहे, 60%. आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कोळंबी उत्पादन हे अडचणीत आलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून मी माझ्या ट्विटच्या माध्यमातून देश अंतर्गत असलेल्या सगळ्याच कोळंबी उत्पादकांना आवाहन केलेलं आहे, किंबहुना कोळंबी खाणाऱ्या लोकांना पण आवाहन केलेलं आहे की आपण ही जी काय संधी आपल्याकडे चालून आलेली आहे, जिथे आज आपण देश अंतर्गत आपला बाजारपेठ मोठा करू शकतो. कोळंबी उत्पादन हे देशाच्या बाजारपेठामध्ये अगर उपलब्ध करून दिलं तर आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपला भारत आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टिकोनातून जो आदरणीय पंतप्रधानांची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे, त्या भूमिकेला आपण मोठ्या प्रमाणामध्ये चालना देऊ शकतो. आजही आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नॉनव्हेज खाणारे लोक आहेत. प्रत्येकाने अगर विचार केला की आपण आपल्या आपल्या पद्धतीने कोळंबी खाण्याची संख्या वाढवू, तर मी आपल्याला बोलतो ह्याचा फार मोठा फायदा आपल्या देश अंतर्गत बाजारपेठाला मोठ्या प्रमाणामध्ये होईल. एक छोटंसं उदाहरण आपल्याला देतो की आमच्याकडे येणारा आंबा सर्वात पहिले तो बाहेरगावी पाठवला जातो. सोलापूरमध्ये येणारे टॉवेल सर्वात पहिले बाहेरगावी पाठवले जातात. तेच अगर आपण अंतर्गत बाजारपेठामध्ये उपलब्ध करायला सुरू केले तर किती मोठा पैसा आपल्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध होईल, आपला दरडोई उत्पन्न वाढेल. आणि म्हणूनच मी ह्या ट्विटच्या माध्यमातून आवाहन केलेलं आहे की कोळंबी उत्पादकांसाठी एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे, जिथे आपण आपल्या बाजारपेठामध्येच अगर ह्या पद्धतीने अगर कोळंबीचं एक मार्केट, स्वतंत्र मार्केट तयार केलं, त्याला मोठं केलं, एक्सपोर्टकडे अगर आपल्याला अडचणी येत असेल तर आपण आपला बाजारपेठ अगर मोठं करू शकतो. आणि आपल्या बाजारपेठामध्ये पण फार मोठी संधी आहे, आपल्या बाजारपेठामध्ये पण फार मोठी ताकद आहे, ज्याला आपण कोळंबी उत्पादकांना आर्थिक समृद्धीच्या दिशेने, कोळंबी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धीच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. म्हणून मी माझ्या ट्विटच्या माध्यमातून आवाहन केलेलं आहे. माझी अपेक्षा आहे की आपण पत्रकार मित्रांच्या माध्यमातून देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये माझं जी आव्हान आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून ऐकत असतील, वाचत असतील, त्यांनी ह्या बाबतीमध्ये गांभीर्याने विचार करावा. टॅरिफच्या बाबतीमध्ये चिंतेमध्ये न बसता की आता आमचं काय होणार, ह्या बाबतीमध्ये चिंता करत बसल्यापेक्षा ही संधी आपल्या हातात चालून आलेली आहे. आपल्या देशामध्ये असलेल्या कोळंबीच्या बाजारपेठाला अगर आपण चालना दिली, प्रोत्साहन दिलं, त्याच्यात उत्पादन वाढवलं, आपण नागरिक म्हणून पण आज प्रोटीनचा फार मोठा सोर्स आपला मच्छी असते, कोळंबी असते, तर त्याचाही खाण्याचं प्रमाण अगर आपण वाढवलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये ह्या क्षेत्राच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी येऊ शकते. एवढी क्षमता या क्षेत्रामध्ये असल्यामुळे मी माझ्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन केलेलं आहे. मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न करताय. नाशिकमध्ये देखील 53 लाखांचा महसूल आहे तो प्राप्त झालेला आहे सरकारला. बघा, गेल्याच आठवड्यात तुम्ही एक रिपोर्ट वाचला होता, जिथे देशाचं मत्स्य उत्पादन कमी झालेलं आहे, पण महाराष्ट्राचं मत्स्य उत्पादन 47% आपण वाढलेलं आहे. आम्ही जे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काही धोरणं आम्ही तयार केली, शेतीला, मत्स्याला शेतीचा दर्जा दिला, ड्रोनसारख्या गोष्टी आम्ही समुद्रकिनारी आम्ही चालू केल्या असल्यामुळे आपला मत्स्य साठा हा आपल्याच
बाजारपेठामध्ये थांबत असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मत्स्य उत्पादनामध्ये वाढ होत चाललेली आहे आणि त्याचाच फायदा मच्छीमारांनाही होत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या महसूलमध्ये पण होत असताना आपल्याला दिसतं. सर याला जोडून विचारतो, ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की 47% बाजारपेठ वाढली, तुलनेने लहान असलेले गुजरात गोवासारख्या राज्य सुद्धा या आधी आपल्या पुढे जाताना पाहायला मिळत होती, आता त्यांना पण मागे टाकत आहोत. मात्र अमेरिकेशिवाय दुसरी निर्यातसाठी कुठल्या गोष्टी असतील किंवा देश असतील किंवा इतर राज्यांमध्ये आपल्याला कशा प्रकारे आपलं उत्पादन पोहोचवतं? बघा, एक आहे की युरोप एक फार मोठा मार्केट आहे, व्हिएटनामसारखे एक चांगले मार्केट आपल्यासाठी उपलब्ध आहेत. आज अमेरिके व्यतिरिक्त पण हे मार्केट उपलब्ध आहेत, युरोप आहे, व्हिएटनाम आहे. पण मी बोलतो काय, आपण फक्त एक्सपोर्टचाच का विचार करतोय? आपण आपल्या देशाला आत्मनिर्भर कधी बनवणार? आपण आपल्या कोलमी उत्पादन शेतकऱ्यांना आपण आर्थिक सक्षम कधी बनवणार? ह्या दृष्टिकोनातून मी माझ्या पहिला देशाचा विचार करतोय, मी पहिला माझ्या राज्याचा विचार करतोय, मग मी अन्य देशांचा विचार करेन. सगळ्यात माल अगर आपल्याला भारत एक्सपोर्ट करायचा असेल आणि आपण आपल्या देशाकडेच बघत नसाल, जो एवढी मोठी बाजारपेठ आहे, आज लोकसंख्या अनुसार अगर आपण पाहिलं तर आपल्या देशाचा बाजारपेठ फार मोठा आहे. चीनच्या बरोबरचं असलेलं आपलं बाजारपेठ एवढं मोठं आहे. आज काही एका रिपोर्टमध्ये मी कुठेतरी वाचलं, जवळपास 60 ते 70% लोक आज नॉनव्हेज खाणारे आहेत आपल्या देशामध्ये. त्याच्यामध्ये अगर श्रीम खाणारे लोक, कोलमी खाणाऱ्या लोकांची अगर संख्या वाढली तर तसंच आपला बाजारपेठ मोठा होतोय, उत्पादन वाढतंय. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीकडे मी थोडं लक्ष घालण्याच्या दृष्टिकोनातून आज विनंती केलेली आहे. संयुक्त बैठकीचा काही विचार करताय का? कारण पर्यटन विभाग सारखा आपल्याकडे विभाग आहे जो वेगवेगळ्या ठिकाणी महोत्सवांचं आयोजन करत असतो, त्या ठिकाणी अशा बघा काय, ह्याच्यामध्ये लक्ष घालणं हे तर मी माझ्या कोलमी उत्पादक शेतकऱ्यांसाठी मी आवाहन केलेलं आहे. हा कुठला कार्यक्रम घेण्यासारखा दृष्टिकोन नाही. पण जे मार्केटिंग करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, बाजारपेठ उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्या आहेत, त्यांनी ह्याचा विचार करावा. आज असंख्य मोठी बाजारपेठ जेव्हा आपल्या देशांतर्गत असताना आज आता एक्सपोर्टचा अगर आपल्याला त्रास होतच आहे, आपल्यासमोर आव्हान होतच आहे. जेव्हा मोदी साहेब याबद्दल निर्णय घेतील, याबद्दल भूमिका मांडतील, मार्ग काढतील, तोपर्यंत आपण रडत बसायचं का? मग ह्यापेक्षा संधी आपण शोधा, त्याच्यातून काहीतरी चांगलं निघतंय का बघा आणि ते आपली बाजारपेठ मोठं व्हा, जेणेकरून भविष्यामध्ये असं कोण ट्रम्प असो किंवा नसो, भारत म्हणून, महाराष्ट्र म्हणून आपली बाजारपेठ ही सक्षम असलीच पाहिजे. कारण का आपल्या बाजारपेठेवर क्षमता आहे, तेवढं आपण करायला पाहिजे. आपल्यालाही मी प्रत्येकाला आवाहन करतो, आपल्यातले खूप लोक नॉनव्हेज खाणारे आहेत मला दिसत आहेत, त्यांनी आपल्या ह्याच्यामध्ये थोडं कोलमी खाणं वाढवलं तर त्याचा ह्या आव्हानाचा खरा इफेक्ट पत्रकार परिषदेच्या नंतर एका आठवड्यानंतर दिसेल. हो मला माहिती आहे, पण मी माझ्या खात्यासंदर्भात विचार करीन की नाही. कोणाला खायचं आहे नाही खायचं आहे हे शेवटी त्याचा स्वतःचा निर्णय आहे. मी त्याच्यात हस्तक्षेप करणार नाही. कारण का तो कल्याण डोंबिवलीमध्ये नागरिकांचा भावनांचा सन्मान ठेवून घेतलेला तो निर्णय. आता प्रदूषणच्या काळात आपण बंद करायची भूमिका घेतोच ना सगळ्या पद्धतीने. पण मुद्दा माझा एवढाच आहे की शेवटी ह्या क्षेत्रामध्ये पण अशी क्षमता आहे ज्याच्यामध्ये आपले शेतकरी, आपलं बाजारपेठ, जे देश अंतर्गत बाजारपेठ, ज्याला डोमेस्टिक मार्केट आपण म्हणतो, त्याला वाढवण्याची फार मोठी क्षमता आहे. आपल्याला फक्त त्या दृष्टिकोनातून विचार आणि त्या दिशेने चाललं पाहिजे. काही दिवसांपूर्वी ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या कार्यालयामध्ये एक मेळावा घेतला होता. बहुतेक धक्का इथल्या ससून डॉक आणि दुसरं बीपीटीची लँड मिळावी म्हणून आहे. पण त्यांचं त्यावेळेस वक्तव्य होते की मत्स्यालय मंत्रालय काहीच करत नाही मासेमारी म्हणजे मच्छीमारांवर आणि मूळ कोळी बांधव त्यांच्यावर कारवाई. काय आहे, त्यांना अगर मी फुकट मासे पाठवायला सुरू केले ना तर त्यांना माझं खातं फार आवडेल. कारण का त्यांना फुकट जेवण फार आवडतं. हे आम्ही जेवढं उद्धव ठाकरेंना ओळखतो तेवढं आम्हाला माहिती आहे. पैसे देऊन कधी त्यांना जेवण आवडत नाही. फुकट जेवण, फुकट मासे, मी सांगितलं ना, चला तुम्हाला वर्षभर मी फुकट मासे पाठवतो, तर माझ्यापेक्षा चांगला मंत्रीच असू शकत नाही एक समजून. म्हणून आम्ही त्यांना ओळखतो. पण भूमिका, तुमचा मूळ मुद्दा महत्त्वाचा आहे की ससून डॉक संदर्भात जो प्रश्न आहे, एक तर मुद्दा तुम्ही माझा भूमिका समजून घ्या. आमच्या सरकारची भूमिका आणि केंद्र सरकार, ससून डॉक ह्या कोणालाही म्हणजे बंद करण्याची भूमिका सरकारची नाही. हे सरळ उलटा आम्ही त्याच्यावर पैसे खर्च करून त्याच्यावर विकास करतोय, अजून फॅसिलिटीज आणतोय. दुसरा मुद्दा, त्या जे काही इव्हिक्शन नोटिसेस आमच्या मच्छीमारांना तिथे येत आहेत त्या संदर्भात मी स्वतः
आमचे केंद्रीय मंत्री सोनवालजींशी मी स्वतः बोललेलो आहे. तो एक अमाऊंट आहे जो कोणी भरायचा हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि त्याच्यावर कोर्टाने निर्णय दिलेला आहे. आता 30 दिवसाची मुदत मी आमच्या सोनवालजींना विनंती केलेलं आहे की ह्याच्यातून मार्ग काढण्यासाठी आम्हाला 30 दिवस द्या. त्यांनी त्यांचे अधिकारी आम्हाला बांधून दिलेले आहेत. माझे अधिकारी त्यांच्याबरोबर बसत आहेत. पोलीस खातं आम्ही आमच्याबरोबर घेतलेलं आहे आणि सोनवालजी पुढच्या काही आठवड्यामध्ये मुंबईमध्ये येणार आहेत आणि ह्या संदर्भातच आम्ही बैठकी घेणार आहे, जेणेकरून तिकडल्या स्थानिक मच्छीमारांना त्रास होणार नाही. त्यांना कोण तिथे काढण्याची ही भूमिका कोणाची असता कामा नाही. आणि केंद्र आणि राज्य सरकार हे एकच भूमिकेचे एकच विचाराचे असल्यामुळे कोणाला त्रास देण्याचा प्रश्नच नाही. भूमिका आम्हाला मार्ग काढायचाच आहे आणि त्या दिशेने आम्ही चाललो आहे. म्हणून त्यासाठी कोणाला याच्यात राजकारण करायची गरजच नाही. मच्छी फुकट पाहिजे असेल तर कधीही मागितली तर नितेश राणे पाठवेल. पहिला राणे साहेब पाठवायचे, आता त्यांना मुलगा पाठवणार. एकीकडं मत्स्य उत्पादन शेतकरी सक्षम व्हावा यासाठी तुम्ही केंद्र सरकारासोबत अनेक प्रयत्न करतायत, मात्र दुसरीकडे तेच उद्धव ठाकरे या मंत्र्यांच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करतात आणि त्याचं म्हणतात की आम्ही खरे मर्द आहोत, त्यामुळे आम्ही या सत्ताधाऱ्यांविरोधात. मर्दाला कधीही मी मर्द आहे सांगण्याची गरज पडत नाही. कधीही कुठल्या मर्दाला सांगताना बघितलं आहे का? जो इकडचे ना तिकडचे असतात त्यांना सांगायला गरज आहे की मी मर्द होऊ. आणि त्याच्यासाठी पण जरा बघून मर्द वाटला पाहिजे. बघून असं नाही वाटलं पाहिजे तो क्वेश्चन मार्क आहे की नाही. म्हणून उद्धव ठाकरेंनी तर ह्याबद्दल भ्रष्टाचार आणि या विषयाबद्दल बोलू नये. तो दरोड्यांचा मालक आहे. श्री 420 आहे. त्याच्या महाविकास आघाडीच्या टायमाला किती त्यांनी दरोडे घातले, त्यांनी काय काय भ्रष्टाचार केला. अहो उद्धव ठाकरेचं घरच भ्रष्टाचारावर चाललेलं आहे. एक त्याचं उत्पन्नाचं साधन दाखवा, सांगा मला. हो, ज्याचं घरच भ्रष्टाचारावर चालत असेल, ज्याची गाडी, एअर कंडिशन, लॉन्ड्री हे सगळं अगर भ्रष्टाचारावरच होत असेल तर मग त्यांनी दुसऱ्यांबद्दल बोलू नये. उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करताना असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे चोरांचे सरदार आहेत, असं त्यांनी टीका. हा दरोड्यांचा मालक आहे. श्री 420 आहे. ज्या देवेंद्र फडणवीसांमुळे तुझ्या नवीन मातोश्रीमध्ये जाऊन राहतोयस ना, ते देवेंद्र फडणवीसांची कृपा आहे. मातोश्री 2. कारण आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी 5 वर्षाच्या पहिल्या मुख्यमंत्री कालावधीत ह्यांना परवानगी मिळवून दिली. हा नमक हराम आहे, ऐसान फरामोश आहे, असा आहे. म्हणून ह्यांनी तर देवेंद्र फडणवीसांच्या खरं म्हणतं त्या नवीन मातोश्री 2 मध्ये फोटो लावला पाहिजे. आपण गाडीच्या मागे कसं येतो आई वडिलांची कृपा है ना, तसं घराच्या बाहेर लिहिलं पाहिजे देवेंद्र फडणवीसांची कृपा मातोश्री 2. सर हिंदी में जानना चाहेंगे दुसरीकडे इंडिया आघाडीकडून सुद्धा दिल्लीमध्ये आज खासदारांनी मोठ्या प्रमाणात मोर्चा काढलेला होता. राहुल गांधी असतील किंवा संजय राऊत असतील एकत्रितपणे या मोर्चात पाहायला मिळाले आणि मतचोरीचा आरोप आहे ते सातत्याने निवडणूक आयोग आणि भाजप करतात. अहो सर्वात साधा एक वाक्याचा मुद्दा आहे. जे प्रतिज्ञापत्र मागतायत ते देऊन टाका ना. आम्हाला राहुल गांधी आणि त्यांचे जे काय आता आंदोलन करून स्वतःचा अगर घाम उगाच बाहेर काढतायत त्यांना सांगितलं निवडणूक आयोग काय सांगताय, प्रतिज्ञापत्र द्या आणि प्रश्न सोडवा. मग एवढा वेळ आंदोलन करण्यापेक्षा तेवढाच वेळ अगर प्रतिज्ञापत्र बनवण्यामध्ये वेळ घालवला असता आणि निवडणूक आयोगाकडे सबमिट केला असता ना तो प्रश्न सुटला असता. पण मुद्दा माझा असा आहे की लोकसभामध्ये झालेल्या वोट जिहादबद्दल कधी आंदोलन करणार. जे त्यांचे खासदार जे निवडून आले आणि एकाच मतदारसंघामध्ये मोहल्ल्यांमध्ये त्यांना 99% मतदान होतं, ज्याला वोट जिहाद आम्ही म्हणतो. मग त्याबद्दल आम्ही मग निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढला तर चालेल का? तुम्हाला सगळ्या दाढी आणि गोल टोपीवाल्यांनी मतदान करून तुमचे खासदार निवडून आणले. मुल्ले मौलवींनी खासदार तेव्हा फतवे निघायचे. मग फतवे कुठल्या लोकशाहीच्या भाग असतात सांगा मला? मस्जिदीमधून फतवे काढणं, मुल्ला मौलवींनी येऊन फतवे काढणं, वोट जिहाद करणं हे कुठल्या लोकशाहीमध्ये बसतंय? त्याला पण ईव्हीएम जिहादच म्हणतात. सर याला जोडून विचारतो कारण राहुल गांधी ज्यावेळी प्रेझेंटेशन दाखवलं जी नोटीस आयोगाने दिली होती त्याला प्रतिज्ञापत्रात
आज पुन्हा एकदा 30 खासदारांच्या शिष्टमंडळाला सुद्धा आयोगाने वेळ दिलेली आहे. आयोग सातत्याने खुलासा करत असतानाही नेमका आंदोलनाची गरज का आली इंडियाला? करा का खोटेपणा लपवायचा आहे, सत्य स्वीकारायचं नाहीये. अहो हेच आंदोलन अगर लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर झाली असती तर लोकांनी स्वीकारलं असतं हे खरं बोलतायत. आम्ही शेमड्यासारखे रडत बसलो का लोकसभेच्या नंतर? आम्ही कामाला लागलो, जनतेकडे परत गेलो, प्रत्येक वॉर्डमध्ये गेलो, प्रत्येक गावामध्ये गेलो, लोकांची मनं जिंकली आणि महाराष्ट्रामध्ये लोकांनी आम्हाला स्वीकारलं. आम्ही ह्यांच्या शेमड्या मुलांसारखे चड्डीवरती करत आंदोलन करत बसलो नाही. आणि एवढी हिंमत असेल राहुल गांधीला दे ना मग आपलं प्रतिज्ञापत्र. वोट जिहाद बद्दल थोबाड उघड. तुझे खासदार जे समोर बसलेले आहेत ते कसे निवडून आले ते त्याला विचार जरा. कोणी निवडून दिले? फतवे काढून निवडून आलेले खासदार आहेत. पण एक अभिनंदन करेन ना राहुल गांधीचं, उद्धव ठाकरेला लायकीप्रमाणे बसवलेलं आहे. तेवढं माझं जरा मेसेज त्यांना द्या. मला कळत नव्हती ती बातमी कशी. अरे लायकीप्रमाणे मागे बसवणार ना माणसाला. काय तुम्ही पण बातमी करता त्याच्यातली. पुन्हा उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, मात्र या आंदोलनादरम्यान त्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी. आता कळलं आमची सत्ता का आली कोकणामध्ये. उद्धव ठाकरेचे लोक आणि पक्षाचे कार्यकर्ते सक्षम आहेत की त्यांनी आतापर्यंत स्वीकारलं नाहीये काही गोष्टी. त्यांनाच महाविकास आघाडी पटत नाहीये म्हणूनच ते न कळत नाही मुद्दामून त्याने आंदोलन घोषणा देत आहेत. रत्नागिरीला घडलं ना ती घटना. कोकणामध्ये गणेश चतुर्थीच्या निमित्ताने फ्लाईट तिथे आहे, तर बुकिंग जवळपास दुबई किंवा इंटरनॅशनल एअरपोर्ट फ्लाईट पैसे सुद्धा महाग झालेले. मग आमचं कोकण कॅलिफोर्नियाला आमचं कोकण बनायचं तुम्ही सांगा मला. पब्लिकला जाण्यासाठी नाही एक लक्षात घ्या, आमच्याकडे कोकणातमध्ये गणेश चतुर्थीपेक्षा मोठा सण नाही. आणि प्रत्येकजण आपल्या गावाकडे वळण्यासाठी ज्या ज्या मार्ग जाऊ शकतो त्या मार्गाने जातो. काही लोक रस्त्याने जातात, काही लोक आता तुम्ही ट्रेनमध्ये तेवढीच बुकिंग तुम्हाला दिसेल. आमच्यासारखे लोक वैयक्तिक मग ट्रेन सोडतात मोदी एक्सप्रेससारखी. त्याचबरोबर फ्लाईटचे तिकीट पूर्ण तुम्हाला पॅक दिसणार त्या पद्धतीने. आणि आता एक तिसरा मार्ग आमच्यासारखे लोक, आमचं मंत्रालय कोकणातल्या जनतेसाठी लवकरच घेऊन येत आहे, ज्याच्या बातम्या तुम्ही सगळ्याच जगाने चालू द्या. M2M नावाची फेरी आहे. आता कुठल्याही क्षणी बाप्पा आम्हाला आशीर्वाद देईल आणि तुम्हाला सगळ्यांना घेऊन आम्ही कोकणाच्या दिशेने निघू. म्हणून ते लवकरच गोड बातमी आता काही टप्प्यावर येऊन थांबलेली आहे. हिंदी में जानना चाहेंगे. एक मिनिट मराठीत. मुंबई महानगरपालिकेमधला जो बेस्टचा उपक्रम आहे, बेस्टची पतसंस्था आहे, यासाठी पतपेढीसाठी तुम्ही देखील भाजपकडून एक पॅनल उभं करता. अरे आमचं दरवर्षी ते पॅनल ह्याच्या अगोदर पण उभं राहायचं. आता तुम्हाला त्याच्यावर लक्ष गेलेलं आहे तुमचं. बाबा पतपेढीच्या निवडणुका ह्या रेग्युलर पद्धतीने होत असतात. ते बेस्टच्या ज्या आमच्या कामगार युनियन आहेत त्या लढवत आहेत. ते दरवर्षी लढवतात, त्याच्यात काही नवीन नाही आहे. नाही मात्र यावेळेस दोन्ही ठाकरे एकत्र मिळून पॅनल उभं करतात, तर दुसरीकडे महायुती म्हणून तुम्ही नाही एक लक्षात, प्रत्येकाची युनियन आहे, त्याच्यामध्ये कुठलाही पक्ष नाही. प्रत्येक युनियन आपल्या आपल्या पद्धतीने. ते शरदरावांची युनियन आहे, प्रसाद लाड साहेबांची आहे, मग त्याच्यामध्ये आमचे राणे साहेबांची युनियन आहे. ते वर्षानुवर्ष काम करतायत BSTमध्ये, एक लक्षात घ्या. तर त्याच्यामध्ये ती पतपेढीची निवडणूक दरवर्षी आणि ते कार्यकर्ते आपल्या पातळीवर लढवतील. हिंदी में जानना चाहेंगे, आपने भी ट्वीट किया है, यूएस ने जब टैरिफ लगाया उसको लेकर फिशर्समैन को कितना फायदा हुआ है, उसको लेकर क्या कहना चाहिए? देखिए ऐसा है कि US का टैरिफ कुछ महीने पहले जो 16% पे था वो आज 60% पे चला गया है. जो फिश एक्सपोर्ट्स के ऊपर बहुत बड़े फिश और श्रिम एक्सपोर्ट पे बड़े पैमाने पे आज 60% टैरिफ लगाया गया है. इसके वजह से बहुत सारे श्रिम फार्मर्स, श्रिम के किसान ये आज चिंता में हैं. पर मैंने मेरे ट्वीट के माध्यम से उनको आह्वान किया है कि जो हमारे आदरणीय पंतप्रधान मोदी जी का सपना है कि आत्मनिर्भर भारत, उस दिशा में चलने के लिए एक अच्छी आप लोग के पास अपॉर्चुनिटी आई है, जिसमें हम लोग डोमेस्टिक मार्केट के तरफ हम लोग घूम सकते हैं. बहुत बड़ा मार्केट ये डोमेस्टिक लेवल पे हम लोग को उपलब्ध है, जिसको हमारे श्रिम फार्मर लोगों ने एक्सप्लोर करना चाहिए. श्रिम खाने वाले लोगों ने
भी इसके तरफ देखना चाहिए। जो हम लोग एक्सपोर्ट के तरफ आज ध्यान डालते थे कि हम अमेरिका में भेज के हम अमीर बनेंगे या तो फाइनेंशियली स्ट्रांग बनेंगे, आज उतना ही बड़ा मार्केट आज विदिन हम अपने कंट्री के अंदर है, डोमेस्टिक मार्केट है। तो इसलिए मैंने आह्वान किया है हमारे श्रीम किसानों को, फार्मर्स को, कि आप डोमेस्टिक मार्केट की तरफ घूमिए, यहाँ आपके लिए मार्केट उपलब्ध है। आप उसके तरफ देखेंगे तो ज़रूर आपको एक्सपोर्ट से ही अच्छा फ़ायदा अपना डोमेस्टिक मार्केट में आपको मिलेगा। जो श्रिम्प खाने वाले लोग हैं, जो नॉन वेजिटेरियन लोग हैं, उनको भी मैंने आह्वान किया है कि आप जिस तरीके से अलग अलग नॉन वेज खाते हैं, उसमें अगर श्रिम्प का अगर थोड़ा आप उसका पोर्शन बढ़ा देंगे खाने का, तो उसका डायरेक्ट फ़ायदा हमारे श्रिम्प के किसानों को हो जाएगा। जो आज के वक्त जो 16 से 60% पे जो आ गया है, उसके वजह से जो उनको प्रॉब्लम खड़ा हुआ है, प्रॉब्लम का सोल्यूशन अपने पास अपने डोमेस्टिक मार्केट में ही है। उसका फायदा हमारे श्रिम्प फार्मर्स ले लेना चाहिए। ये फिशरीज मार्केट का बाजार कितना करोड़ रुपए का सालाना एक्सपोर्ट होता होगा? सब 1.5-2 करोड़ लाख करोड़ के ऊपर का बहुत बड़ा मार्केट है साहब। एग्जैक्ट आंकड़ा मेरे पास नहीं है, मगर आपको दे सकता हूँ, पर मगर बहुत बड़ा मार्केट है। डोमेस्टिक मार्केट साहब बहुत बड़ा है, उसको अगर थोड़ा हम लोग एक्सप्लोर करना चाहिए। आज क्या होता है कि पहला जो माल बाहर आता है, हम लोग डायरेक्ट एक्सपोर्ट भेज देते हैं। वही अगर एक्सपोर्ट 60% पे अगर चला गया रहेगा टैरिफ, तो अब अगर उसको इनवर्ड अगर हम लोगों ने घुमाना चालू कर दिया, तो बहुत बड़े पैमाने पे फायदा हो जाएगा। डोमेस्टिक मार्केट को बढ़ाने के लिए आपने आह्वान किया, लेकिन सरकार की भी कोशिश होनी चाहिए, क्योंकि देश लेवल पर यदि इसको बढ़ाना है। देखिए, एज सरकार की तरफ, महाराष्ट्र सरकार की तरफ से हम लोग अपनी फैसिलिटीज़ बढ़ा सकते हैं। जहाँ जहाँ श्रिम्प उपलब्ध हो सकता है उनको हम लोग प्रोत्साहन दे सकते हैं। मगर आखिर में तो जो श्रिम्प के फार्मर्स हैं, किसान हैं, जो आज तक अपना एक्सपोर्ट करते थे, उन्होंने अगर अपने देश के अंतर्गत अगर देखना चालू कर दिया कि कौन सा मार्केट उपलब्ध है, तो मुझे लगता है उनको बहुत बड़ा फायदा उससे पॉसिबल है। सर, यूएस के अलावा अगर यूएस में हम एक्सपोर्ट नहीं करते तो और कौन सी एरिया? देखिए, यूरोप एक अच्छा मार्ग है, फिर वियतनाम एक अच्छा मार्ग है, अलग अलग ये सब ऑप्शंस है अपने पास। मगर मैं आज भी कहता हूँ कि हम हमेशा इन बाहर के एक्सपोर्ट के ऊपर ध्यान डालने के बजाय, आज हमारे मोदी जी ने जैसे आत्मनिर्भर भारत के बारे में कहा है, वैसे ही श्रिम्प फार्मर्स ने अगर हमारे डोमेस्टिक मार्केट के ऊपर और थोड़ा ध्यान दिया, तो मैं आपको विश्वास देता हूँ कि बहुत बड़ा मार्केट आज अपने पास हाथ में है। श्रिम्प जो नॉन वेजिटेरियन है, जिसके मैंने कुछ रिपोर्ट पढ़ा था कि करीब 60 to 70% हमारे देश में नॉन वेजिटेरियन खाते, उन्होंने अपने खाने में अगर श्रिम्प खाने का पोर्शन अगर बढ़ा दिया, तो उसका डायरेक्ट फायदा अपने श्रिम्प फार्मर्स को हो जाएगा। सवाल ये है, एक्सपोर्ट कर देते थे, यूएस को कितना जाता था? एग्जैक्ट आंकड़ा मेरे पास अभी तो नहीं है, मगर मैं इतना बोल सकता हूँ कि उसका टैरिफ 4 गुना बढ़ गया है जो पहले एक्सपोर्ट था। तो उसके हिसाब से देखना चाहिए, तो एग्जैक्ट फिगर चाहिए तो मैं दे सकता हूँ। अच्छा, जैसे आप इसकी मछली की बात कर रहे हैं कि भाई अपने बाजार में ही आप इसको बेचो, अगर दूसरे जो उत्पाद हैं, अगर हम उस पर भी इसी तरह से अगर सोचें हैं तो जवाब बन सकता है या बेच? देखिए, ऐसा है, फॉर एग्जांपल सोलापुर से हमारे टॉवेल आते हैं। टॉवेल को अगर हम लोग ऐसा सोचें कि उसको एक्सपोर्ट अच्छे से अच्छे टॉवेल आपको, मतलब जो क्वालिटी के जो टॉवेल है ना, कभी कभी आपको बाहर के देश में मिलेंगे और अपने पास पूरा उसको कम क्वालिटी के कभी कभी मिल जाते हैं। वही अगर अपन इनवर्ड में घुमाना चालू कर दिया, हमारे मैंगो है जो हमारे कोकण से आता है, पहले 5, 10, 50 जो उसका बॉक्सेस है, हम लोग हमेशा दुबई या बाहर के मार्केट में बेचते। उसको अगर हम लोग इनवर्ड बेचना चाहे, तो हमारे पास भी स्पेंडिंग कैपेसिटी वाले लोग हैं जो खर्चा करते हैं। हमारे पास भी ऐसा मार्केट है जो ज़्यादा से ज़्यादा आपको कीमत दे सकता है। उसके बारे में उसको उन तक अपने को पहुंचने की सिर्फ जरूरत है। वहीं दूसरी तरफ इंडिया अलायंस जो है आज दिल्ली में प्रोटेस्ट कर रहा है। लगातार महाराष्ट्र की भी वो बात करते रहे कि धांधली हुई है इलेक्शंस को लेकर, वो पूरे प्रोटेस्ट को आप किस तरह से? देखिए, ऐसा है, यही प्रोटेस्ट जब भी लोकसभा के बाद इनको वोट जिहाद के माध्यम से जब भी इनके सांसद चुन के आए, जब भी सारे के सारे उनके जो मतदार संघ थे, कॉन्स्टिट्यूंसी थे, एमपी कॉन्स्टिट्यूंसी थे, उसमें सिर्फ एक ही कॉन्स्टिट्यूंसी में जहां इनके पास ज़्यादा वोट इनको गिरे, फिर वो उस वोट जिहाद के बारे में इनको भी अपना मुंह खोलना चाहिए ना, कि किस तरीके से
लोकसभा के बाद उसमें एक ही कॉन्स्टिट्यूंसी में इनको 100% वोट गिरता है। इनको वोट कराने के लिए फतवे निकाले जाते हैं। सारे कई मुल्ले मौलवी बाहर आके बोलते हैं कि सिर्फ आप इंडिया अलायंस को ही वोटिंग करो। तो इस वोट जिहाद के बारे में भी ये लोग कभी आंदोलन करेंगे? ये डेमोक्रेसी में, ये लोकशाही में चलता है क्या कि फतवा निकाल के आप इन्हीं को वोट करो? ये कौन से नियम कायदे में बैठता है? इसके बारे में भी कभी तो मोर्चा निकालेंगे तो हमको भी लगेगा कि ये सच्ची लोकशाही बचाना चाहते हैं। लेकिन उनका कहना ऐसा है कि इलेक्शन कमीशन जवाब न देकर बीजेपी इस चीज का जवाब क्यों दे रही है? क्या बीजेपी इलेक्शन, अरे मगर लोकशाही इलेक्शन कमीशन भी उनको बोलने का एफिडेविट तो दे दो। जो बोल रहे हो आप उसका अगर राहुल गांधी और उनके जो कोई आजू बाजू के लोग हैं उसका ऑफिशियल अगर एफिडेविट दे दे कि हम जो बोल रहे हैं वो इस तरह आपके सामने रखते एफिडेविट के माध्यम से, तो उतनी हिम्मत राहुल गांधी और उनके लोगों को क्यों नहीं है? क्यों प्रोटेस्ट के माध्यम से जा रहे? जितना वक्त प्रोटेस्ट का करने में या तो वो बस में खड़े होने में बिताना है ना, उससे अच्छा एक एफिडेविट दे दो, इलेक्शन कमीशन के पास दे दीजिए, वो आपको सुनवाई देने को तैयार है। मेरे हिसाब से हर एक 4-5 इलेक्शन कमीशन ने उनको ऑलरेडी नोटिस भेज दिए कि एफिडेविट दो, एफिडेविट दो, एफिडेविट दो। एफिडेविट देना नहीं है, वोट जिहाद के बारे में बोलना नहीं है, सिर्फ अपना ये रास्ते में बैठ के तमाशा करना है। ईवीएम जिहाद का जिक्र किया, मराठी में जवाब दे रहे थे, तो उस पर अगर आप इलैबोरेट करें। लोकसभा के बाद जिस तरीके से इनके सांसदों को वोटिंग हुई, जहां उदाहरण धुले कॉन्स्टिट्यूएंसी में देखिए, सिर्फ मालेगांव में इनको 100% वोटिंग हुआ। हमारे नॉर्थ ईस्ट कॉन्स्टिट्यूएंसी में मानकुड़ शिवाजी नगर में ही 100% का उनको वोटिंग हुआ। तभी अलग अलग फतवे निकाले गए, अलग अलग मुल्ले मौलवी ने आके कहा कि सिर्फ तुम महाविकास आघाड़ी को ही वोटिंग करो, इंडिया अलायंस को ही वोटिंग करो। तो उस ईवीएम जिहाद को, वोट जिहाद को आप क्या कहेंगे फिर? वो डेमोक्रेसी में चलता है क्या? फिर इस तरीके से फिर सर्वधर्म समभाव है ना हमारे देश में, फिर ये कैसे कांग्रेस और उनके साथियों को इंडिया अलायंस को चल जाता है? इसके बारे में भी जवाब देना चाहिए ना। लोकसभा के बाद जो कुछ भी रिजल्ट आया, एनडीए बन के हम लोग सब लोग ने वो स्वीकारा, बीजेपी बन के हम लोग ने स्वीकारा, हम लोग ने मेहनत की, हम लोग ने लोगों के साथ सामने वापस गए और हम लोग ने लोगों का दिल जीता और महाराष्ट्र में हमारी सरकार हम लोग लेके आए, लोगों के विश्वास से लेके आए। हम इनके जैसे वोट जिहाद के बारे में रोते बैठे नहीं। वहीं दूसरी तरफ उद्धव ठाकरे आज मुंबई में प्रोटेस्ट कर रहे हैं। उनका ऐसा कहना है कि करप्ट सरकार जो है देवेंद्र फडणवीस की, और क्या प्रेशर है देवेंद्र फडणवीस का कि ना माणिकराव कोकाटे का इस्तीफा ले रहे हैं ना योगेश कदम पे कार्रवाई कर रहे हैं। तो उद्धव ठाकरे ने तभी के नवाब मलिक का इस्तीफा लिया था क्या, जो जेल के अंदर थे? तभी अनिल देशमुख का तभी इस्तीफा लिया था क्या? अभी उद्धव ठाकरे ने को अभी गजनी 2 बनाना पड़ेगा तो फिर आमिर खान को लेने की जरूरत नहीं। उद्धव ठाकरे रेडीमेड है, उसको तो बॉडी पे भी लिखने का जरूरत नहीं है। तो इसलिए भ्रष्टाचार की अगर उसको पूरी लिस्ट सुनानी हो ना तो थोड़ा वक्त दे दे। फ्री का मच्छी खिलाते खिलाते मैं बता सकता हूँ। जाएंगे क्या मातोश्री? हाँ, मच्छी लेके जाना पड़ेगा ना मातोश्री। मत वो अपने पास है, पहले से वो आदमी भेजते थे हमारे पास। पहले हमारे पिताजी के तरफ से फ्री खाना लेके जाते थे। मैं भी, उद्धव ठाकरे कभी खुद के पैसे से खाना नहीं खाते, ये जिम्मेदारी से मैं बोल रहा हूँ। खुद के पैसे की गाड़ी नहीं घुमाते, खुद के पैसे का एयर कंडीशन नहीं लेते, खुद के पैसे से अभी अंदर का भी नहीं पहने, वो भी डिटेल बता सकता हूँ। खुद के पैसे से लॉन्ड्री नहीं करते, बहुत कुछ खुद के पैसे से करते नहीं। सर एक मराठी प्रश्न होता, हिंदी वाला. एक मराठी हाँ, बोला ना. होता. जगदीप धनखडांबद्दल उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सातत्याने आरोप करतात भाजपवरती की त्यांना उपराष्ट्रपती म्हणून का हटवलं, त्याचं उत्तर भाजप देत नाही. आणि दुसरं, आता ते कुठे ते नॉट रिचेबल झालेले आहे. असं आहे ना की मूळ मुद्द्याला कुठेतरी बगल देण्यासाठी कुठले ना कुठले तरी हे विषय काढायचे आणि उगाच ते भरकवत जायचं. तुम्हाला तुमच्या स्वतःची सगळं पाप लपवण्यासाठी हे विविध गोष्टी अगर तुम्हाला बाहेर काढायचे असतील तर ह्याला कोण जनता कोण भीक देणार नाही हो.
तुम्ही मूळ मुद्द्यावर राहून तुम्ही चर्चा केली तर आपल्या लोकांना उत्तर तरी तुम्ही देऊ शकतो. आता ॲफिडेव्हिट तुम्ही का देत नाही आहात या वोटिंगच्या संदर्भात, इलेक्शन त्याच्याबद्दल कधी बोललंच नाही. सर, कल्याण डोंबिवली में नॉनवेज बैन करने को लेकर के विरोध देखने को मिल रहा है. देखिए वहाँ के लोगों की वो भावना है, वहाँ के कल्याण डोंबिवली के म्यूनसिपल कॉर्पोरेशन को अभी फॉर एग्जाम्पल प्रदूषण के टाइम पे भी इस तरीके की मांग आती है, हम लोग सुनते, सब लोग सुनते, तो उसमें कुछ गलत नहीं है मुझे लगता है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.